देवी, आपल्याला असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु असेही असू शकेल की तो शंख बानूच्या वाड्यासमोर प्रकट होण्यामागे काहीही प्रयोजन नसेल, किंवा त्यावेळी गडावरील काही चेतना, शक्ती अर्थात दृश्य अदृश्य स्वरूपातल्या त्यांच्या दर्शनासाठी तो शंख प्रकट झाला असेल, किंवा त्यांचा प्रत्यय यावा म्हणून कदाचित तो शंख प्रकट झाला असेल। हो, शक्य आहे, पण तोच माझा प्रश्न आहे की जेजुरीत कुठेही प्रकट न होता, गडावर कुठेही प्रकट न होता, तो त्याच ठिकाणी प्रकट का झाला? कोणाला त्या शक्तीचा प्रत्यय येणार होता? हा प्रश्न मला राहून राहून अस्वस्थ करतो आहे। आता ते कसे काय सांगणार? आणि तुम्हाला जरी हे ठाऊक असेल तरी तुम्ही मला ते सांगावं असा माझा हट्ट नाही। मी केवळ तर्क लावते आहे, असं काय घडलं असावं याचा विचार करते आहे। होय देवी, आणि तुम्हाला श्री खंडेरायांनी हे सांगितले असेलच की या समुद्र मंथनाच्या आख्यानातून आपल्याला असे काही संकेत मिळणार आहेत ज्यामुळे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे स्वरूप हे तुम्हाला समजणार आहे। आणि मी देखील त्याची वाट पाहते आहे। शंकांचा हा संकेत मला काहीतरी मार्ग दाखवेल असं मला वाटलं, म्हणून मी शंका विचारली, पण आता तसं काही असेल असं मला वाटत नाही। तो केवळ एक योगायोग समजावा देवी। नारायण नारायण। देवी, सूर्यास्त झाला, आख्यान इथेच थांबवावे लागणार। सदानंद 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 सदानंद। म्हाळसा हा शंख अपूर्ण आहे। या शंखात पाणी नाही, आणि पाण्याशिवाय हा शंख पूर्ण नाही। म्हाळसा, हा शंख असाच ठेवून दे। प्रातःकाळी या शंखातील पाणी तुझ्या मस्तकावर घे, तुला स्मरण होण्यास त्याचे सहाय्य होईल।
हे मी आवर्जून करेन. आता या पाण्यात पहा. असं वाटतं हे अथांग सरोवर आहे, शुभ्र सरोवर. नाही म्हाळसा, तो शुभ्र सरोवर नाही, तर ते क्षीरसागर आहे. खरंच? होय. आता तू श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांच्या दर्शनापासून दूर नाही. असा हा शुभ संकेत आहे. आता मला एक एक क्षण असह्य होतो आहे. कधी मी त्यांना पाहते आहे असं मला झालं आहे. म्हाळसा, असं विचारणं योग्य नाही. तरी पण त्यांचं दर्शन झाल्यावर तू काय करशील? असं लगेच नाही सांगता येणार. पण तरीही प्रथम मी त्यांना डोळे भरून पाहीन. मग मी त्यांना विचारेन की श्री विष्णूंनी कासवाच्या रूपात मेरू पर्वताला पाठीवर घेतलं होतं आणि श्री महालक्ष्मी देवी दुधाच्या महासागरात मिसळून गेल्या होत्या. त्यांनी त्यांचा विरह कसा सहन केला असेल, ह्याचं उत्तर मला त्यांच्याकडून ऐकायला आवडेल. मी त्यांना प्रार्थना करेन की मला गतजन्माचे स्मरण होण्यासाठी काय करावे लागेल हे त्यांनी मला सांगावे, किंवा प्रसन्न होऊन मला सहाय्यभूत व्हावे. म्हाळसा, ते तुझ्यावर प्रसन्नच आहेत आणि तुला त्यांचे दर्शन झाले की ते तुझ्या सोबतच असतील. खरंच? माझा या शब्दांवर विश्वासच बसत नाहीये. साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आपल्या सोबत राहणार. किती आनंदाचा क्षण असेल तो. मी त्यांचं असं स्वागत करेन की आजपर्यंत गडावर कोणाचंच असं स्वागत झालं नसेल. बंधूंनाही सांगितलं असतं. त्याचं नियोजन मी करीन. त्यात प्रधानजींना कशाला कष्ट? त्यात काय, आनंदाने करतील ते. म्हाळसा, अगं तेच श्री विष्णू आहेत. पिताश्री, तुम्ही? राहू दे लक्ष्मी. कशी आहेस लक्ष्मी? मी बरी आहे. तुम्ही अचानक कसे आलात? सगळ्यांचे ध्यान या जेजुरीच्या नभोमंडलात घुमणाऱ्या समुद्र मंथनाच्या आख्यानाकडे आहे. स्वाभाविकपणे मीही तेच ऐकतो आहे. आख्यानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तो भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहतो आहे. परंतु तुम्ही आलात हे माझ्यासाठी महत्वाचं. आसन तर ग्रहण करा. असू दे. एका अर्थी तुझा प्रकट दिनच होता तो. तीच उत्कंठा आता आहे, म्हणून तुला पाहावयास आलो. बरं झालं आलात ते. हो, किती काळ लोटला, मला भेटायला आली नाहीस. क्षमा असावी पिताश्री, परंतु इथे राहणं तेवढं सोपं नव्हतं. एका मागोमाग एक घटना घडत गेल्या, दायित्व पार पाडत गेले आणि वेळच मिळाला नाही. असू दे, मी समजू शकतो. परंतु हे माझ्या सोबत आहेत म्हणून काहीही घडत असलं तरी मला काही वाटत नाही. श्री खंडेराय सुद्धा सगळ्या परिस्थितीत अत्यंत संयमानं वागतात. तुझा तुझ्यावर खूपच विश्वास आहे असं दिसतंय. तसं नव्हं, पण मला हे ठाव आहे का श्री विष्णुदेव आणि श्री महालक्ष्मी देवी हे कुठं बी असले तरी त्यांचा आशीर्वाद असणारच माझ्यावर. ते लवकरच कळेल. वय कळलंच.